जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु मॅम. आज दुपारी मी एक PDF ठेवली होती ग्रुपवरती. कदाचित बघितली हो असेल तुम्ही. या हो हो. तर त्यामध्ये मी असं बरंच कॉम्प्रिहेन्सिव्ह दिलंय तसं. आणि एक प्रयोग करून पाहू पण आज. ती PDF जी आहे मी दाखवत होतो ती थोडीशी वाचून दाखवतो. काल आपण जी सुरुवात केली, सीता या स्वयंवर, तर त्यामध्ये ह्या लाल अक्षरामध्ये त्याने दिलेलं वाक्य आहे पुस्तकातलं, आणि ह्या थोड्याशा निळ्या फिकट रंगामध्ये त्याचं पदच्छेद आहे. आणि त्या समोरच त्याचा अर्थ पण दिलेला आहे. आणि मराठी अर्थ खाली दिलेला आहे, आणि त्याच्या खाली ह्या पूर्ण परिच्छेदाचा व्याकरण पण दिलेलं आहे. असे एकंदर 6 परिच्छेद ह्या पाठामध्ये आहेत, आपल्या सध्या आहेत जनकाच्या. तर आपण बघूया, प्रयत्न करून जमतं का आपलं, किती अवघड जातं किंवा सोपं जातं ते. तर पहिला परिच्छेद जो आहे, 6 आणि 6 12, आपण किती लोक आहोत? हा, ठीक आहे. राजेंद्र कोलेकर साहेब. पहिली हो 3 वाक्य आपण काल घेतलेली आहेत. त्याचा अर्थ हो पण या ठिकाणी खाली आहे, आणि मराठी अर्थ पण आहे. तुम्हाला पाहिजे असलं खाली व्याकरण पण आहे. तुम्ही वाचून हे हो. आम्हाला समजावून सांगा यात काय आहे आणि काय नाही. दिसतंय ना? जनकः उवाच. हं. हे मुनी. पहिले वाचू ना ते. हो, वाचायचं. वाचून तुम्ही समजून घ्या आधी, आणि मग सांगा आम्हाला. हो. नाही, इथे तुम्ही निळ्या अक्षरामध्ये दिलंच आहे ना. हो, दिलेलं आहे खाली, बरोबर आहे. जनक उवाच म्हणजे म्हणाला. हम्म, हे मुनी पुंगवा म्हणजे मुनिश्रेष्ठ. हम्म, अत्र म्हणजे येथे अस्ति आहे धनु. धनु. हम्म, धनुष्य शंकरस्य शंकराचे. हम्म, क्षेत्रम शेत आणि कृशतः नांगरात असलेल्या मे म्हणजे माझ्या नांगरापासून उत्थिता वर आलेली एका सुता म्हणजे एक कन्या असती आहे. हम्म, म्हणजे हे मुनिश्रेष्ठ, हम्म, इथे माझ्या शेतामध्ये हम्म, नांगरापासून वर आलेली हम्म, एक कन्या आहे. हम्म, क्षेत्रम शोधयता सा लब्धा अतः सा सीता इति नामना विश्रुता. हम्म. सीता नावाने ती का लोकांना माहिती झाली, त्याचं कारण म्हणजे ती नांगराला लागून वर आलेली आहे. हम्म. ओके. सा इदानीं स्वयं घर योग्या संजाता. इदानीं म्हणजे आता. हम्म, सा म्हणजे ती. हम्म, योग्या संजाता. हम्म. संजाता म्हणजे झाली आहे. झाली आहे. हा, हम्म, स्वयंवरासाठी योग्य झाली आहे आता. हम्म, वर्धमानां तां सीतां सर्वे भूपतयः अत्रागत्य वरयितुमिच्छन्ति. म्हणजे हम्म, आलेल्या सगळ्या भूपतयः म्हणजे राजा लोकांना हम्म. तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. ओके. वरयितुमिच्छतामपि तेषां कन्यां न ददामि यतोहि म्हणजे इतक्या राजांना मी ती दिली नाही, हम्म, कारण ती पराक्रमी राजा करताच योग्य आहे. हम्म. यतोहि एषा पराक्रमस्याधिक्यनैव केनापि वरयितुं योग्यस्ति. ओके, व्हेरी गुड. म्हणजे पराक्रमी राजा करताच ती योग्य आहे. ओके, व्हेरी गुड. अजून कोणाला याच्यामध्ये काही ऍडिशन डिलिशन करायचंय सांगण्यामध्ये, अर्थामध्ये?
पद्मजाताई, तुम्ही तर अनम्यूट केलं. ह्याच्यामध्ये हा ते म्हणजे राजाकडून वरली जायला योग्य आहे असं म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस वाटला हम्म, मला त्याच्यामध्ये. हम्म, हम्म, हम्म. हा ओके. म्हणजे तिने तशा पराक्रमी राजाला वर्ण असणे पराक्रमी राजाकडनं ती वरली जावी हम्म, यासाठी हम्म, ती योग्य आहे असा हम्म, तिथा अर्थ हम्म. होतो असं मला वाटला म्हणजे. आणि बरोबर, ठीक आहे ना, चालेल. ओके. अजून कोणाला काही? ओके, आपण पुन्हा एकदा रिव्ह्यू घेऊ याचा. जनक उवाच, हे मुनिपुंगव, अत्र अस्ति धनुशंकरस्य. हे सोपंच आहे एकदम. इथे शंकराचे धनुष्य आहे. क्षेत्रम कृशतः मे, क्षेत्र म्हणजे शेत, नांगरताना मला, लांगुल दथी तैका, लांगुला दथी दैका म्हणजे नांगराच्या फाळाला त्या ठिकाणी लागून त्या ठिकाणी नांगरापासून वरती सुता असते आलेली. सुता म्हणजे मुलगी असते, ती मुलगी आहे. क्षेत्रम शोधयता म्हणजे ते त्या ठिकाणी ते क्षेत्र म्हणजे शेत साफ करताना, जे नांगरलेलं असताना, सा लब्धा ती सापडली, ती लाभली. अथ सा सीता इति नामना विश्रुत म्हणून ती सीता या नावाने प्रख्यात झाली, प्रसिद्ध झाली. सा इदानीं स्वयंवर योग्या संजाता, ती आता स्वयंवराच्या योग्य झालेली आहे. वर्धमानां ताम सीताम, वर्धमाना म्हणजे ती वृद्धिंगत होत असलेली, वयाने वाढत असलेली, तारुण्यात आलेली, ती सीता सर्वे भूपतयः, सर्व राजा त्या सीतेसाठी, त्या सीतेला जितके राजे आहेत तेवढे आजूबाजूला सगळे राजे अत्र आगत्य इथे येऊन, आगत्य वरयितुम इच्छन्ति, वरयितुम म्हणजे विवाह करण्याची इच्छा करतात. वर्धमानाम ताम सीताम म्हणजे वाढत असलेल्या, मोठी होत असलेल्या त्या सीतेला सर्वे भूपतया सगळे राजा अत्र आगत्य इथे येऊन वरयितुम लग्न करू इच्छितात, इच्छन्ति. पण वरयितुम इच्छताम अपि म्हणजे तेवढे जे इच्छा करणारे आहेत, वरयितुम इच्छताम, इच्छताम म्हणजे इच्छा करणारे, अपि जरी ते इच्छा करणारे असतील तरी, तेषां कन्याम न ददामी त्यांना मी मुलगी देणार नाही, देत नाही. ददामी मी देणार नाही, देत नाही. कन्या न ददामी यतोहि कारण की एषा ती पराक्रमस्य अधिको नैव, पराक्रमाच्या आधिक्याने, प्रकर्षाने, एव त्यामुळेच, केनपि कोणाकडूनही, वरयितुम वरण्यासाठी, विवाह करण्यासाठी योग्य असते. ती ज्याचं पराक्रम अधिक्य असेल, जो पराक्रमामध्ये अधिक श्रेष्ठ असेल, त्याच्याकडूनच ती वरण्याकरता योग्य आहे. कुठल्याही साधारण राजाकरता ती नाही. जो पराक्रमामध्ये श्रेष्ठ आहे, ज्याचं आधिक्य आहे, शब्द त्यांनी काय वापरलाय? पराक्रमस्य आधिक्य नैव, आधिक्येन, आधिक्याने जो आहे, जास्त आहे, तो श्रेष्ठ पराक्रमी असलेल्या राजाकरताच ती वरण्याकरता योग्य आहे, असं यातून त्यांनी जनकाने प्रस्ताव ठेवलेला आहे. त्याचं व्याकरण आणि शब्द पण कोणाला पाहिजे असले तर संपूर्ण प्रत्येक शब्दाचं व्याकरण काढलं यामध्ये. तर पण मला ते शोधयताच नाही का, म्हणजे आपण ऍक्च्युली शोधयता जे शोधयता आहे ते म्हणजे शुद्ध, शुद्ध, शुद्ध आणि ते धातूपासून आले. पुढे, हा, हा पुढे ते नीचे काय दिलंय सर? ह्याचा शुद्धच्या पुढे कंसामध्ये
नीच. ते त्यात नका जाऊ तुम्ही. ते कसं आहे, ते आपण नंतर केव्हा तरी येईल, म्हणजे रेफरन्सला असं हा म्हणून ठेवलं मी ते. हा हा हा. ते नीच प्रत्यय पण कशा. ऍक्च्युली मला असं म्हणायचं होतं ना, आपण मराठीत शोधताना म्हणतो ना, हो ना. तसाच अर्थ आहे ना इथे. नाही, थोडस वेगळं आहे हे. हा, स्वच्छ करताना, कारण इथे शुद्ध ते साफ करताना. करत असताना म्हटलंय ना, हा. म्हणून म्हटलं मी हो हो की हो त्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे. हो हो हो. हा शुद्ध आहे. शुद्ध पासून शोधयता झालं. हा, शुद्धचा म्हणजे निष्प्र. शोधणे नाही. हा, नाही शोधणे नाही, हा अर्थच शोधणे नाहीये नाही. तिथे. शोधणे नाही. त्यांनी शोधली ऍक्च्युअली, अच्छा. नाही असं नाही. हा वस्तुतः शोधलेली हा आहे, कारण ती जमिनी खालून ती काढली गेली, म्हणजे शोधलीच त्या हा. ठिकाणी. हो, पण इथे जे वापरला शब्द तो म्हणजे शुद्ध. हा, माझा शुद्ध गोंधळ करतात. कसा झाला. हा, माझा गोंधळ कसा झाला, मला असं वाटलं की हे शोधयता म्हणजे आपल्या मराठी शोधताना हो त्याचाच हो, शोध. हे आहे का असं, हो हो, म्हणून मी क्लिअर केलं खरं. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर हे शुद्ध पासून झालं शोधाय. शोधायमध्ये पण बाकीचे शब्द आहेत ना, ते शत प्रत्यय, निच प्रत्यय वरती त्यात नका जाऊ खोलीमध्ये, फक्त ते लिहून ठेवलं तिथे मी ते. आणि तृतीय विभक्ती आहे, म्हणजे हे शुद्ध करत असताना, जागा साफ करत असताना. ओके. पराक्रमस्य अधिक्येनैव, पराक्रमस्य अधिक्येन एव, केनपि केन, या संधी विग्रह सुद्धा करून दिले प्रत्येक ठिकाणी. ओके. दुसरा पॅरेग्राफ वाचताना स्नेहलताई. तेषां नरपतीनां पुरस्तात् मया शैवं धनुः उपाहृतम् हम्म, तस्य ग्रहणे तोलने अपि वा ते नृपाः असमर्थाः बभूवुः। हम्म, तदेतत् परमभास्वरं धनुः दशरथये रामायापि दर्शयिष्यामि। हम्म. यदि रामः अस्मिन् जार्योपणं कुर्यात् तर्हि अहं तस्मै सीतां प्रयच्छामि। ओके, छान. तिथे तर एक दोन ह्या ठिकाणी बभूवुः तदेतत् परमभास्वरम एक आहे, आणि ज्यारोपणम ते कसं, ते ज्यारोपणम असं घेतलं गेलं. ते ज्या हा शब्द वेगळा आहे. ज्यारोपणम म्हणजे त्रिज्या ओढणे, त्याची त्या अर्थात धनुष्याची दोरी ओढणे. आता वाचा तुम्ही पुढे. तेषां नरपतीनां पुरस्तात् त्या राजांच्या समोर हम्म, मया माझ्या हम्म. शिवधनुष्य उपावृतं माझ्याकडून माझ्याद्वारे शिवाचे धनुष्य आणले गेले. उपावृतम. माझ्याकडून शिवाचे धनुष्य आणले गेले. तस्य ग्रहणे तोलने अपि वा, म्हणजे ते धनुष्य तोलण्यासाठी ते राजे असमर्थ ठरले, ओके. किंवा ते धनुष्य पेलण्यासाठी ते हम्म, राजे असमर्थ ठरले. हम्म, तदेतत् हम्म, परमभास्वरम, हम्म, त्यामुळे परमभास्वरम हम्म. चा अर्थ. हे इथं व्हायचंय. अत्यंत तेजस्वी. अच्छा, परम म्हणजे खूप. परमभास्वर. भास्वरम तेजस्वी. हे इथं मार्क केलं मी आता. अच्छा, ओके. तदेतत् तद हम्म, एतत्, म्हणून हा. हे ते हे. अ, हम्म, म्हणून हे हम्म, परम तेजस्वी हम्म. धनुष्य. धनुष्य दशरथ राजाच्या रामाला हम्म, दाखवीन. हम्म, दशरथये रामायापि दर्शयामि, दशरथ राजाच्या रामाला सुद्धा दाखवीन. हम्म, 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 यदि रामः अस्मिन् जार्योपणं कुर्यात्, जर हम्म. राम हे ह्याच्यावरती प्र, 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 काय म्हणतात, प्रत्यंच्या. प्रत्यंचारोपण हम्म, करेल, हम्म. तर मी त्याला सीता देईन. नाही. व्हेरी गुड. अजून कोणाला काही वाढवायचं, कमी करायचंय, काही वेगळं सांगायचंय? नाही, छान सांगितलं तुम्ही. छान सांगितलं. तेषाम नरपतीनाम पुरस्तात, त्या राजांच्या समोर. आता पुढचं जे वाक्य आहे ते उपाहृतम हे क्रियापद आहे.
धातुसाधित आणले गेले. आणि मग त्या ठिकाणी काय, मया माझ्याकडून, माझ्याद्वारे, शैवम धनुः शिवाचे धनुष्य माझ्याकडून आणले गेले. तस्य ग्रहणे, पहिलं त्याला करायचं काय, त्याला उचलायचं आधी. तस्य ग्रहणे, मग त्याला ओढायचं, तोलणे. अपि वा ते नृपः असमर्थः बभूवुः. हे बहुवचन, बभूवच. ते राजे त्याला उचलण्यामध्ये, त्याला प्रत्ययाच्या लावण्यामध्ये, ओढण्यामध्ये, तोलण्यामध्ये, म्हणजे एक तर ते उचलायचं, पेलायचं, आणि मग त्याला दोरी लावायची. या तिन्ही क्रियांमध्ये ते असमर्थ ठरले. तत् एतत्, तेच हे परमभास्वरम, अत्यंत तेजस्वी धनुष्य, दाशरथये. दाशरथये म्हणजे दशरथाच्या, दशरथपुत्र. असं ते अनेक ठिकाणी म्हटलं जातं की एक प्रकार हा सुद्धा एक समासच आहे की दाशरथये म्हणजे दशरथाचा मुलगा. रामाया, दाशरथये रामाया, रामासाठी, चतुर्थी. अपि दर्शयिष्यामी, मी त्याला पण दाखवेल, दशरथ पुत्र रामाला हे धनुष्य दाखवेल. यदि राम अस्मिन् ज्यारोपणम, जर राम ह्या धनुष्यावर दोरी चढवू शकला, ज्यारोपण करू शकला, प्रत्यंच्या चढवू शकला, कुर्यात करेल, तर अहं तस्मै, मी त्याला, सीता प्रयच्छामी, यच्छ म्हणजे देणे, आणि प्रयच्छामी म्हणजे अर्पण करणे किंवा दान करणे किंवा देणे, कन्यादान ज्याला म्हणतो आपण तो. हा असा त्याचा अर्थ. मराठीमध्ये काय अर्थ आहे, त्या राज्यांच्या समोर मी शंकराचे शिवधनुष्य आणले होते. तर हे आणले होते वाक्य खूपच सरळ झालं ऍक्च्युली. माझ्याकडून आणले गेले. ते उचलण्यात आणि दोरी लावण्यामध्ये, तोलण्यात सुद्धा ते राजे असमर्थ ठरले. म्हणून हे परम तेजस्वी धनुष्य मी दशरथा पुत्र रामाला दाखवणार आहे. जर राम या धनुष्याला दोरी चढवू शकला तर मी त्याला सीता प्रदान करेन. आता इथे मया अस्मच्ची तृतीया, शैवम धनुः उपारुतम, आणले गेले, हे इथं एक आहे. ग्रहणे म्हणजे उचलणे, तोलणे म्हणजे त्याला सांभाळणे आणि प्रत्यंच्या लावणे. तदेतत् हे, तदेतत् तेच हे, ते हे. परमभास्वरम म्हणजे अतिशय तेजस्वी. दाशरथये चतुर्थी विभक्ती, दशरथाचा पुत्र. आणि रामया अपि, रामाला सुद्धा. दर्शयिष्यामी, यदि रामः अस्मिन् ज्यारोपणं कुर्यात्, जर त्यांनी केलं, करू शकला, तरी अहं तस्मै सीतां प्रयच्छामी. प्रयच्छ, दा पासून तयार होतं, दा म्हणजे देणे, त्याच्यापासून बनलं यच्छ, त्याला लागलं प्रयच्छ, आणि मी करीन प्रयच्छामी. अशा प्रकारे. आता सर हे व्याकरण जे दिलेलं आहे ना, हम्म, प्रत्येक शब्दांचं ते खूप छान वाटलं, पण म्हणजे परीक्षेत आमच्याकडनं पण तसं अपेक्षित आहे का? नाही. हा, हे केवळ तेच. हे तुमच्या ह्या कारण की ते अभ्यासाकरता, समजण्याकरता आहे, आम्हाला समजण्याकरता ते दिलेलं आहे तुम्ही. हो, याच्यावर तुम्हाला हा. काय येऊ शकतं की काही प्रश्न येऊ शकतो एखादा, याचं हा. उत्तर संस्कृत मध्ये द्या यामध्ये. हो त्याच्यामधले हो हो एखादी तुम्हाला संधी सोडवायला येऊ हं. शकते खाली, हो. किंवा एखादं गाळलेलं तेच शब्द. आहे. हो. त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त हे ह्याचं. आणि काय सांगायचं होतं मला, ते सर बभूवू जे आहे ना, ते पण मला थोडस हे वाटतं की म्हणजे बभूवू असं आहे ना ते, पण ते जर क्रियापदाचं अनेक वचन म्हणजे आपण ते
सात अवते म्हणतो त्यात हा ते हा तसं 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 वचन हा ना बहुवचन. हा 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 ठीक ते पठंती म्हणतो आपण आहे. ना, हा तसं ते हो पठंती बभूवुः. बभूवुः. आता इथे काय दिलं या ठिकाणी भू धातू आहे त्याचा. इथं कंसामध्ये लिहिलंय एक प. एक म्हणजे पहिला गण आणि प म्हणजे परस्मैपदी. ओके. पहिल्या गणामध्ये सापडेल तुम्हाला हा धातू. हा म्हणजे भू धातू हे जर पहिल्या गणामधलं भुआदीमध्ये हो आणि हो हो परस्मैपदी आहे ते. लिट लकार आहे. लिट म्हणजे हा परोक्ष भूतकाळ. प्रथम पुरुष बहुवचन मराठी अर्थ झाले. आता इथे बभूव कुठं वापरला याने इथे? बभूवुः आहे ना. हा तर हे असमर्था बभूव. कोण? ते नृपः असमर्थः बभूव. हम्म. जर तो सहनृपः असतं तर बभूव आलं असतं. अच्छा अच्छा ओके. ते नृपः घेतल्यामुळे ते बभूवुः. बभूव झालं. ओके. हं? ओके. आता यानंतर जोशी साहेब आहेत काच? राजेंद्र नाही, रवींद्र जोशी साहेब. आहे. हं. पुढचं हा परिच्छेद 3. परिच्छेद 3. ततः जनकेन समादिष्टाः सचिवाः प्रयासेन तत्र धनुः आनयामासुः. महर्षेः वचनात् तत्र धनुः दृष्ट्वा रामः अब्रवीत्, हं. इदं दिव्यधनुः पाणिना संस्पृशामि. हं. एतस्य तोलने पूरणे अपि च यत्नवान् भविष्यामि. हं. एवं उक्त्वा. उक्त्वा आहे ना ते. हा हं. एवं उक्त्वा रामः चापं मध्ये जग्राह लीलया पूरयामास च. यदा रामेण तस्मिन् मौर्वी आरोपिता तदा तत् धनुः बभंग बभंज. बभंग बभंज. बभंज सॉरी हा बभंज. ओके. आता हे वन बाय वन घेतलं की एक एक ततः. वाक्य सावकाश घ्या तुम्ही आता. हं. कारण हो नवीन शब्द बरेच आहे तत यामध्ये. हा ठीक आहे. ततः जनकेन हं. समादिष्टाः हं. सचिवाः प्रयासेन तत्र धनु आनयामासुः. एवढंच घ्या. त्यानंतर हा हं. जनकाने आज्ञा दिलेले हं. सचिव म्हणजे मंत्री हं. प्रयासेन तत्र धनुः मोठ्या प्रयत्नाने तेथे हं. धनु आनयामासुः घेऊन आले. हं. म्हणजे जनकाने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याचे सचिव किंवा मंत्री मोठ्या प्रयत्नाने ते धनुष्य तिथे घेऊन आले. हं. घेऊन आले किंवा इथं आणते झाले असं पण म्हणतो. आणते झाले. हो बरोबर. आणि जसं इथे हा त्यांनी ते तृतीयमध्ये घेतलं ना करता. हो प्रयासेन. हं? प्रयासेन तत्र धनु आनयामासुः आणते झाले. ओके. हं. महर्षे वचनात् तत्र धनुः दृष्ट्वा रामः अब्रवीत्. हं. महर्षींच्या सांगण्यावरून हं. ते धनु म्हणजे धनुष्य हं. दृष्ट्वा राम पाहून म्हणाला. हं. राम म्हणाला. रामः अब्रवीत्. हं. राम म्हणाला. हं. इदं दिव्यं धनुः पाणिना. मी वाचतोय ना. हु इज एक मिनिट मॅडम, टॉकिंग? सुरेखा ताई थोडं थांबून घ्या. म्यूट कर. इदं दिव्यं धनुः पाणिना संस्पृशामि. हं. हे दिव्य धनुष्यला मी हाताने स्पर्श करतो. पाणिना हे पण तृतीया घेतलंय. हं. पाणिना संस्पृशामि हाताने मी स्पर्श करतो. हं. एतस्य तोलने पूरणे अपि च यत्नवान भविष्यामि. हं. ह्याच्या पेलण्यात किंवा तोलण्यात आणि ओढण्यात हं. मी प्रयत्नशील पेलण्याचा राहील, आणि प्रयत्न करीन. हां. तोलण्याचा मी प्रयत्न करीन. प्रयत्नशील मी होईन. हं. भविष्यामी हं. यत्नवान भविष्यामी. हं. माझ्याकडून प्रयत्न केला जाईल असं हं. थोडंसं त्या हं. अर्थाने हं. होईल. ओके. त्याच्यानंतर एवं उक्त्वा रामः चापमध्ये जग्राह लीलया
पूरयामास च. अशा प्रकारे उक्त्वा बोलून हम्म, राम चापम मध्ये धनुष्याच्या मधोमध हम्म, जग्राह पकडले. हम्म. ग्राहचं असेल मला वाटतं जग्राह. ग्रहण करणे म्हणजे पकडणे. हा, जग्राह पकडणे, पकडणे. ग्रहण करणे म्हणजे पकडणे. जग्राह लीलया पुरयामास च. लीलया म्हणजे सहजपणे. सहजतेने. हा, पुढे ओढले. हा. मराठीमध्ये पण आपण हम्म, म्हणतो लीलया. हम्म, आणि ओढले. हम्म, त्यांनी ते तोलले पण आणि ओढले पण, हम्म, म्हणजे हम्म, प्रत्यंचा लावण्यासाठी. हम्म, हम्म, यदा रामेण तस्मिन् मौर्वी आरोपिता हम्म, तथा तदा तत् धनुः बभंज. हम्म, या प्रकारे जेव्हा जेव्हा रा- जेव्हा रामाने हम्म, यदा म्हणजे जेव्हा रामेण हम्म, तस्मिन त्याच्यावर मौर्वी किंवा प्रत्यंचा चढवली, हम्म. तेव्हा ते धनुष्य तुटले. तुटले. बवंज. या प्रकारे जेव्हा त्यांनी तोलले हम्म, आणि त्याच्यावरती मौर्वी आरोपिता, ज्या त्याला प्रत्यंचा चढवली, हम्म. तेव्हा तत् धनु बभंज, तेव्हा ते बभंज. धनुष्य तुटले तुटले. किंवा भंग झाले. राईट. ओके. अजून कोणाला काही? सुरेखाताई, पद्मजाताई, वाढवायचं काही, कमी करायचं, का वेगळं सांगायचं? अजून कोणाला काही? नाही सर. नाही ना. ततः जनकेन समादिष्टः. तत म्हणजे तेव्हा, त्यानंतर, जनकेन जनकाने, समादिष्टः सम आदिष्टः. आदिष्टः म्हणजे त्यांनी आज्ञा दिलेले. जनकाने आज्ञा दिलेले. समादिष्टः. सचिवाः म्हणजे एक सचिव नाही, अनेक सचिव. प्रयासेन तत्र धनुः आनयामासुः. त्यांनी सांगितलं होतं की हे धनुष्य घेऊन या. तर त्या आदेशाप्रमाणे त्यांचे सचिव जे होते, मंत्री जे होते, त्यांनी प्रयासाने, कष्टाने ते धनुष्य आणवले. महर्षेः वचनात. महर्षी वचन म्हणजे हे संस्कृतमध्ये आपण जे मराठीमध्ये वचन म्हणजे प्रॉमिस समजतो तसं नाही. वचन म्हणजे बोलणे. महर्षेः वचनात म्हणजे महर्षींच्या बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून त्यांनी सांगितले तसे. तत्र धनुः दृष्ट्वा म्हणजे महर्षी विश्वामित्रांनी सांगितलं की हे धनुष्य रामा तू बघ. त्याप्रमाणे त्यांनी, रामाने, तत्र तेथे, धनुः दृष्ट्वा धनुष्य बघून, रामः अब्रवीत राम म्हणाला, इदम दिव्यम धनुः हे दिव्य धनुष्य, पाणीना संस्पृशामी हाताने, हातामध्ये, संस्पृशामी स्पर्श करणे. त्याच्या मागे त्यांनी सम लावलेलं आहे. म्हणजे त्या धनुष्य एवढं दिव्य आहे ते की त्याला स्पर्श करणे हे सुद्धा मोठं दिव्य काम आहे. त्यामुळे मी केवळ त्याला स्पर्श करणार नाही, मी त्याला संस्पर्श करीन. म्हणजे अतिशय आदराने, प्रेमाने त्या धनुष्याला मी हात लावीन. पाणीना संस्पर्शामी, मी स्पर्श करतो, आदराने स्पर्श करतो. एतस्य तोलने पूरणे अपि यत्नवान भविष्यामी. त्याच्या तोलण्यासाठी, ते हातामध्ये धरण्यासाठी, ते पडू नये म्हणून तोलण्यासाठी, आणि पूरणे, पूरणे म्हणजे त्याला दोरी लावणे म्हणजे प्रत्यंचा ओढणे, यासाठी मी प्रयत्न करीन. यत्नवान भविष्यामी, मी प्रयत्नशील राहीन. एवं उक्त्वा, असे बोलून, उक्त्वा एवढे बोलून, रामः चापम मध्ये, राम धनुष्याच्या मध्ये, मधोमध, जग्राह त्या धनुष्याच्या मध्ये त्यांनी धरलं, आणि लीलया पूरयामास च, आणि लीलेने, सहजरित्या त्याला प्रत्यंचा लावली.
यदा रामेण तस्मिन मौरी आरोपिता, जेव्हा रामेण तस्मिन मौर्वीम, ती मौर्वी धनुष्याला त्या ठिकाणी दोरी लावली, आरोपिता, मौरीम आरोपिता, आरोपिता म्हणजे त्याला लावली, चढवली त्यावरती, प्रत्यंच्या लावली, तदा तेव्हा, तद धनुहु बभंज, ते धनुष्य मोडले. हे इतिहास सगळं माहिती आहे आपल्याला, फक्त हे प्रेझेंटेशन जे आहे संस्कृत मधलं ते कशा प्रकारे आहे एवढंच बघायचं आपल्याला. त्यानंतर जनकाने आज्ञा दिलेले मंत्री मोठ्या प्रयत्नाने धनुष्य घेऊन आले. महर्षी विश्वामित्र सांगण्यावरून ते धनुष्य पाहून राम म्हणाला, या धनुष्याला मी हाताने स्पर्श करतो, ते तोलण्यात आणि ओढण्यात, प्रत्यंच्या जोडण्यात मी प्रयत्न करेन. असे म्हणून रामाने धनुष्य मधोमध पकडले आणि लीलया सहजतेने ओढले. जेव्हा रामाने प्रत्यंच्या चढवली तेव्हा धनुष्य मोडले. यामध्ये फार वेगळे फक्त आण यामासुहु हा शब्द आहे इथे. अजून कुठला आहे का इथे वेगळा? समादिष्टा, सम आदिश, दिश म्हणजे सुद्धा एक आदेश देणे, सांगणे, दिशा दाखवणे. आणि ह्याच्यावर आदेश जे आहे याच्यावर आपल्या मराठीमधला आदेश आलेला आहे. समादेश म्हणजे चांगल्या प्रकारचा आदेश किंवा वजनदार आदेश. प्रयासेन ठीक आहे. आण यामासुहु, आ आणि नी धातू. नी म्हणजे खरं नेणे आणि म्हणजे आणणे. या ठिकाणी आण यामासुहु घेऊन आले किंवा इथं आणले म्हटलंय. महर्षेहे ही षष्टी आहे महर्षींच्या. वचनात, वचनात ही पंचमी विभक्ती आहे, सांगण्यावरून, सांगण्या म्हणजे बोलण्यावरून. नंतर दृष्टवा माहिती आहे आपल्याला, अब्रवीत माहिती आहे, अब्रवीत भूतकाळ आहे हा. इथं एक लिहिलं आहे दृष्टवा म्हणजे एक म्हणजे हा पहिल्या गणातला आहे परस्मयपदी, हे दुसऱ्या गणातला आहे उभयपदी अब्रवीत. अब्रवीत जे आहे ते ब्रू धातू हा दोन्हीकडे चालतो, आत्मनेपदी पण आहे आणि परस्मयपदी पण आहे. आपल्याला ठरवावं लागतं कुठे वापरायचं आपल्याला. इदम हे सर्वनाम आहे. दिव्यम हे पण नपुसकलिंगी. धनुः पाणीना, पाणीना म्हणजे तृतीय विभक्ती, हाताने. संस्पृशामी, सम आणि स्पृश धातू. एतस्य तोलणे, पूर्णे, पूर्णे म्हणजे या ठिकाणी ओढणे, या ठिकाणी अर्थ पूर्ण म्हणजे पूर्णे, पुरण. नंतर यत्नवान माहिती आपला प्रयत्न करणे. ऍक्च्युअली हा शब्द जो आपल्याकडे प्रयत्न वापरतो आपण मराठीमध्ये, तो मूळ शब्द यत्नच आहे. आणि यत्न सुद्धा मराठीमध्ये खूप काळ प्रचलित होता. मग याला आपण मराठीमध्ये प्रयत्न हा रूढ झाला. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या प्रयत्नाला आपण, यत्नाला आपण प्रयत्नच म्हणतो. तर प्रयत्नाचा अर्थ होतो की प्रकर्षाने यत्न करणे, म्हणजे खूप प्रयत्न करणे, खूप यत्न करणे. भविष्यामी एवं उक्त्वा बोलून, चापम धनुष्य, त्याला द्वितीय व्यक्ती चापम म्हणजे जग्राह, हे ग्रह धातू आहे, ग्रहण करणे. याचे हे 9व्या गणातलं आहे, ते उभयपदी आहे ग्रह. आणि पकडले, धरले. लीलया, लीलेने, सहजतेने. पूरयामास, याचं पूर हा धातू आहे. आणि हे सुद्धा त्याला काय म्हणतात, भूतकाळ आहे, परोक्ष भूतकाळ आहे. आणि प्रत्यंच्या युक्त केले म्हणजे प्रत्यंच्या चढवली त्यांनी त्याच्यावर. रामेन तस्मीन मौरी, मौरी म्हणजे दोरी. आरोपिता म्हणजे त्या दोरी त्या गुंडाळली त्याच्यावर, जोडली त्याला तिथे. तदा तद धनुहु बभंज, हा धातू जो आहे तो भंज पासून आहे. भंज म्हणजे मोडणे. हे 7व्या गणातलं आहे आणि परस्मयपदी आहे. हे गण वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही, या व्याकरणामधलं काहीही बघायची गरज नाही, फक्त हे तुमच्या दृष्टीपथात असा म्हणून सांगितलं. लिट लकार हे सुद्धा परोक्ष भूतकाळ आहे. ताशरीत आपले 3 परिच्छेद झालेले आज. 4था परिच्छेद होईल एक वेळेला. कोण आहे पुढे आता?
माझ्याकडची लिस्ट गेली. आवाज येतोय का माझा? हो, मी येतोय. घेऊ हो, का? येतोय ना. हा, मग कुणीतरी घ्या आता याला. कोण वाचतंय? मी वाचतो. हा, वाचा. प्राञ्जली ह्य राजा प्राञ्जलिः. जनकः प्राञ्जलिः हम्म, राजा जनकः विश्वामित्र उवाच अत्युद्भुत अत्युद्भुतं अत्युद्भुतम. अत्युद्भुतम. अत्युद्भुतम् हम्म, इदं हम्म, अचिन्त्यमतकीर्तनच अचिन्त्यमतकीर्तनच बर, ठीक आहे. ओके. हा. मम सुसुता हम्म, सीतारामं हम्म, भर्तारं हम्म, प्राप्य कीर्तिमाहरिष्यति हा, मंत्रिणः हम्म, मे शीघ्रमयोध्या हम्म, गच्छन्तु राजानं हम्म, दशरथं च हम्म, सम्प्रार्थ्यात्र हम्म, आनयन्तु हम्म, ततः हम्म, दशरथः हम्म, मिथिलामुपवीवान् हम्म. मिथिलामुपेयिवान् ते मिथिलाम पाहिजे. मिथिलाम मिथिलाम उपेयिवान. मिथिला आहे का ते? अच्छा. हा, ते धी धी जरा टायपिंग चुकलं. हा, इथे ढी झालेलं आहे. बर. प्राञ्जली राजा जनकः विश्वामित्रम् उवाच. हम्म, म्हणजे राजा जनक हम्म. विश्वामित्रांना म्हणाला. कसा म्हणाला? प्रांजली ही. प्रांजली हात जोडून, हा, हात जोडलेला, हात हात जोडलेला जोडून राजा जनक जनक राजा विश्वामित्राला म्हणाला. विश्वामित्र ऋषींना म्हणाला. हम्म. अत्युद्भुतम अति अद्भुतम. अति अद्भुतम हम्म, इदम हम्म, अचिंत्यम हम्म. अतकीर्तम आता कीर्तन नाही, अतर्कितम. अतर्कितम हम्म, अतर्कितम च मम हम्म, सुसुता हम्म, सीता हम्म, रामम हम्म, भर्तारम हम्म, प्राप्य हम्म, कीर्तिम हम्म, आहरिष्यति. हम्म, म्हणजे हम्म. म्हणजे काय विश्वामित्र म्हणाले ते? म्हणाले, अति अद्भुत आहे हे, अतिशय आश्चर्यकारक आहे. अतिशय आश्चर्यकारक हे, अकल्पनीय, तर्काच्या पलीकडचे आहे हम्म, आणि हम्म, माझी लाडकी कन्या हम्म, सीता हम्म, रामाला पती हम्म, म्हणून हम्म, मिळवून हम्म, कीर्ती हम्म. मिळवेल. मिळवेल. ओके. हम्म. मंत्रीनं हम्म, मंत्रिणं मे शीघ्रमयोध्या हम्म, गच्छन्तु हम्म, राजानं हम्म, दशरथं च हम्म, सम्प्रार्थ्य हम्म. अत्र हम्म, आनयन्तु. हम्म. ततः. ततः हम्म, दशरथः हम्म, मिथिलाम् हम्म. उपयीवान्. उपेयिवान. ओके. उपयीवान्. हम्म,